आरक्षण बचाव यात्रेच्या अंबाजोगाई शहरामध्ये दाखल झालेल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित या यात्रेबरोबर सोबत असलेले ओबीसी नेते, अंबाजोगाई शहरामधील सर्व ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, रॅली आपण आत्ता काढली। या रॅलीच्या दरम्यान एका मंदिरामध्ये बाळासाहेब दर्शनाला गेलेले असताना एक आपला कार्यकर्ता येऊन माझ्याशी बोलत होता की ताई, आम्हाला गावामध्ये मराठा समाज विचारत आहे की अगोदर आम्हाला पाठिंबा दिला, बाळासाहेबांनी अगोदर गरीब मराठ्याला पाठिंबा दिला, मग आता पाठिंबा काढून का घेतला? त्याला मी म्हटलं की आम्ही पाठिंबा काढून घेतलेला नाही, आरक्षण देता येईल याच्यासाठी कायद्याच्या माध्यमामधून जे करता येईल, कायद्याच्या माध्यमामधून जे करता येईल ते सर्व करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबाच आहे। परंतु कायद्याला धुडकावून लावून, कायदा हातात घेऊन स्वतःच्या हातामध्ये जी सत्ता आहे ही सत्ता वापरून गरीब मराठ्याला मदत मिळावी, त्यांना आमची सहानुभूती आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की कोणत्याही घोषणा कराव्या आणि या घोषणेच्या मागे सर्व समाजाने, सरकारने, ओबीसींनी फरफटत यावं। कारण वारंवार सुरुवातीपासून जेव्हा पाठिंबा आपण गरीब मराठ्यासाठी दिला तेव्हा प्रत्येक वेळेस हे आपण स्पष्ट केलेलं होतं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही, मराठ्यांचं ताट वेगळं असेल आणि ओबीसींचं ताट वेगळं असेल। परंतु आपण बघत आहोत की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे आणि ही दादागिरी मात्र खपवून घेतली जाणार नाही। हे सांगायच्यासाठी आज आपण ही यात्रा काढलेली आहे। आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, आम्ही संविधानाच्या आणि म्हणून कायद्याचं रक्षण करण्यासाठी, संविधानाने दिलेलं आरक्षणाचं तत्वाचं रक्षण करण्यासाठी म्हणून ही यात्रा, आरक्षण बचाव यात्रा आज गावागावामध्ये फिरत आहे। आणि आपण बघतो आहोत की ठिकठिकाणी म्हणजे एवढ्या रूटवरती, कारण त्यांना या यात्रेचा आधार वाटतो आहे। आता सुरुवातीच्या एका भाषणामध्ये एका ओबीसी समाजाच्या व्यक्तीने या ठिकाणी जो काही अनुभव येतो आहे, मुलांना शाळेमध्ये देखील जो अनुभव येतो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला। ही अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे। सर्वात महत्त्वाची जर का कोणती गोष्ट असेल तर जे बाळासाहेबांनी सांगितलं की भांडण राजकीय आहे, ते सामाजिक करू नका। याच्यामधला मुद्दा असा आहे की मनामध्ये जर का विकार असेल, मनामध्ये जर विष असेल तर ते समाजामध्ये जर का हे विष भिनलं तर त्यातून समाजामध्ये जो संघर्ष निर्माण होतो, जी हिंसा, जे भांडण निर्माण होतं, जरी त्याला संरक्षण मिळालं, मंडलच्या आरक्षणाची त्याला जरी मदत मिळाली, तरी गेल्या 75 वर्षाचा जर का आपण इतिहास बघितला तर या देशामध्ये एकूणच आरक्षणाला, जे आरक्षणाचं तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे की हजारो वर्षांच्या गुलामीच्या व्यवस्थेमुळे या ठिकाणचा जो शूद्र, अतिशूद्र, या ठिकाणचा जो वंचित बहुजन आहे याचा विकास खुंटलेला आहे, तो मागासलेला राहिलेला आहे। त्याच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्याला सत्तेमध्ये सहभाग नाही, तो
ओबीसींना टार्गेट केलं गेलं. मंडलच्या प्रश्नावरती जेव्हा व्हीपी सिंगांनी सवलती जाहीर केल्या त्यावेळेस देखील अख्खा देश पेटवण्यात आला. सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल झाल्या. ओबीसींची संख्या 52% नाही. ओबीसींच्या संख्येला कोणताही पुरावा नाही. ओबीसींना या ठिकाणी आरक्षण देण्यात एवढे ते मागासलेले नाहीत. अशा अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये शंका कुशंका काढण्यात आल्या. हे जातीच्या आधारावरती दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण असंवैधानिक आहे अशा प्रकारच्या शंका उपस्थित करण्यात आल्या. कोर्टामध्ये केसेस झाल्या आणि इंदिरा साहानी खटला जो झाला देशभर जो गाजला 92 साली ज्याचा रिझल्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीचं आरक्षण संवैधानिक ठरवलं. न्याय निवाड्याने केलेला आहे. पण तरी देखील आपण असं बघतो की आज आपण जर का बघितलं की ते मंडलचं आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसींना राजकीय आरक्षण देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळू लागलं आणि काही वर्ष आरक्षण भोगल्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं की ओबीसींचं आरक्षण परत धोक्यात आलं. ओबीसींना ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, म्युनिसिपालिटीमध्ये आरक्षण राहिलं नाही. त्या आरक्षणाच्या जोरावरती महापौर झाले, नगराध्यक्ष झाले, सरपंच झाले, परंतु आज ते आरक्षण तिथे उरलेलं नाही. आणि याचं महत्त्वाचं कारण जर काही असेल तर इकडची जी प्रस्थापित वर्गामधली जी सत्ताधारी मंडळी होती त्यांनी ओबीसींचं जे मागास ओबीसी या ठिकाणचा मागासलेला आहे का, खरंच ओबीसींची संख्या 52% आहे का, परंतु त्यांना आकडेवारी द्यायला महाविकास आघाडीचं सरकार आणि आत्ताचं देखील जे सरकार आहे हे सरकार अपयशी ठरलं. यांच्याकडे आकडेवारी नाही. आकडेवारीसाठी त्यांनी मोदींच्याकडे देखील हात पसरले कारण भारत सरकारकडे ही आकडेवारी आज आहे. जे स्वतःला ओबीसीचे तारणहार म्हणतात, जे स्वतःला ओबीसीचे पंतप्रधान म्हणतात, त्या मोदींकडे ओबीसी किती मागासलेला आहे याची आकडेवारी आहे. कारण 2000 सरकारने आणि ज्यावेळेस भारत सरकारकडे सुप्रीम कोर्टाने ही आकडेवारी मागितली त्यावेळेस ती आकडेवारी देण्यास सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी शपथेवर नाही सांगितलं. आपण लक्षात घ्या, त्यांनी जर का आपल्याला आकडेवारी दिली असती तर हे ओबीसीचं आरक्षण टिकलं असतं. परंतु ते आरक्षण टिकवण्याच्या मध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची जर का कोणती गोष्ट असेल तर ती आकडेवारी जी आहे, ही आकडेवारी जर का बाहेर आली की आज ओबीसी जो 52% आहे तो आपण बघितलं की बिहार सरकारने जो सर्वे केला त्याच्यामध्ये ओबीसींची संख्या जवळजवळ 67% आली. आणि हा संपूर्ण समाज आज वेगवेगळ्या म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या कसा मागासलेला आहे याच्याबद्दलची देखील आकडेवारी आली. ही आकडेवारी जर आली आणि ही आकडेवारी जर या देशामधल्या या 67% ओबीसीला समजली तर देशामध्ये हाहाकार उडू शकतो. यांचे जे सत्तेचे खुर्च्या आहेत त्या याची खात्री असल्यामुळे आज ओबीसींच्या बाबतीतली आकडेवारी दडवून ठेवली जात आहे. हे आपण नीट लक्षात घ्या. हे राजकारण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या ठिकाणच्या सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला हे मिळावं, आरक्षण मिळावं म्हणून संविधानामध्ये 340 कलम लिहिलेला आहे, तेव्हा त्यांच्या मनामध्ये जी उच्च नीचतेची जन्माधारित विषमतेची जी व्यवस्था आहे या व्यवस्थेला बदलण्याचं स्वप्न होतं बाबासाहेबांचं. आणि हे जर का स्वप्न साकार करायचं असेल तर इथले ओबीसी, इथले एससी, इथले एसटी, इथले आदिवासी, भटके विमुक्त हे सर्व समूह एकत्र आले पाहिजेत. आणि ह्यांच्या हातामध्ये जर का आपण अधिकार दिले तर या देशामध्ये जे सामाजिक परिवर्तन आवश्यक आहे, जी समता या देशामध्ये आपल्याला आणायची आहे ती आपण आणू शकतो. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. परंतु हे स्वप्न साकार होऊ नये म्हणून आपण बघितलं की बाबासाहेबांनी राजीनामा दिला या विषयावरती, परंतु काँग्रेस सरकारने
अंमलबजावणी केली नाही. त्याच्यानंतर व्हीपी सिंग आले, व्हीपी सिंगांनी ही अंमलबजावणी काही प्रमाणामध्ये केली. परत कोर्टामध्ये केस गेली आणि त्याला स्थगिती देण्यात आली आणि 92 साली परत त्याचा निर्णय आल्यानंतर मंडल आयोग या ठिकाणी काही प्रमाणामध्ये लागू झालं. परंतु वेळोवेळी आपण बघतो की मंडलने दिलेल्या ज्या या ओबीसींना 52% ओबीसींना सवलती आहेत याच्यावरती धोका आणला जातो, याच्यावरती अडचणी आणल्या जातात. आज देखील जे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण हवं आहे असं ते म्हणत आहेत, हा नेमका कोणता खेळ आहे, ही नेमकी कोणती खेळी आहे? तर आज ओबीसींना जे मिळालेलं आहे, आपण जर का बघितलं तर ओबीसींना आज अर्धीच भाकरी मिळालेली आहे. 52% ओबीसी आहेत असं म्हटलं जातं. त्यांची संख्या किती आहे याच्यासाठी जात जनगणना होण्याची आवश्यकता आहे, पण ती जात जनगणना केली जात नाही. ओबीसींनी मागणी करून देखील केली जात नाही आणि 52% ओबीसींना फक्त 27% आरक्षण, 27.5% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे ओबीसीच्या ताटामध्ये फक्त अर्धी भाकरी आहे आणि या अर्ध्या भाकरीमध्ये आज मराठे परत अजून त्या भाकरीचा तुकडा मागत आहेत. ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी ओबीसी समाज अस्वस्थ आहे. आपल्या सवलती टिकतात का? एका बाजूला राजकीय आरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे आणि मग आज ज्या प्रकारे घुसखोरी चाललेली आहे, आपल्या ताटातलं हिसकावून घेण्याचं चाललेलं आहे, त्याच्यातून आपल्या नोकऱ्यांमधल्या आणि शिक्षणामधल्या सवलती देखील नष्ट होतील असं ओबीसीला धोका वाटतो आहे आणि म्हणून आज आपण गावागावामध्ये बघतो आहोत की हा ओबीसी अस्वस्थ आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे या ओबीसीला आजही गावामध्ये प्रतिष्ठा नाही. या ओबीसीकडे आजही गावामध्ये राजकीय सत्ता नाही. त्याला दबावण्याचं काम केलं जातं, त्याला धाकदपटशा केला जातो. तर या ओबीसीच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणाने उभे आहेत. त्यांचा जो लढा आहे, हा लढा लढण्यासाठी आज या ठिकाणी ही आरक्षण बचाव यात्रा आपण काढलेली आहे. सुरुवातीला ज्या माझ्या ओबीसी बांधवाने म्हटलं की ओबीसी खूप दुर्बल आहे आणि म्हणून ओबीसी साठी बाळासाहेब आंबेडकर जे आलेले आहेत, वंचित बहुजन आघाडी जी आलेली आहे, त्याच्यामधून हा प्रश्न सुटेल. बंधूंनो, लक्षात घ्या की जोपर्यंत ओबीसी स्वतःच्या हक्कासाठी मैदानात उतरणार नाही, मरायला तयार होणार नाही, लढायला तयार होणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून हे सर्वात महत्त्वाचं आहे आज की आज या ठिकाणी संपूर्ण वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या साठी एक राजकीय भांडण घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभी आहे. ओबीसींनी देखील स्वतःच्या हक्काची लढाई लढण्यासाठी जोपर्यंत ते मैदानामध्ये उतरत नाहीत तोपर्यंत ही लढाई यशस्वी होणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी ओबीसींना हे आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत. एका बाजूला त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना रक्षण देण्यासाठी, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी, त्यांना विश्वास देण्यासाठी, त्यांची जी काही या ठिकाणी लढाई आहे ती लढण्यासाठी देखील आपण त्यांच्या सोबत आहोत. परंतु ओबीसीनी देखील पुढे आलं पाहिजे आणि लढायला आणि मरायला तयार झालं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. आणि म्हणून आपण बघतो आहे की 7 तारखेला औरंगाबादमध्ये या ओबीसींचा मंडल दिनाच्या निमित्तानं जो मोठा मेळावा होणार आहे